मित्रांनो, आपण रोज जे अन्न खातोय ते खरंच अन्न आहे की संत विष? IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदाचा चार्ज घेताच अवघ्या 7 दिवसात अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडलंय. फक्त 7 दिवसाचा कारभार आणि रिझल्ट पहा. तब्बल 33 भेसळखोरांना थेट जेलची हवा दाखवली आहे. 27 बोगस कारखाने आणि दुकाने सील केली. 25हून अधिक FIR दाखल करून कोट्यवधीचा माल जप्त केलाय. आता विचार करा, कारवाई कशावर झाली? तुमच्या आमच्या मुलांच्या पोटात जाणारे भेसळयुक्त दूध आणि तूप, केमिकल लावून पिकवलेले विषारी आंबे, कॅन्सर वाटणारा गुटखा आणि पान मसाला. ठाण्यापासून नागपूरपर्यंत अख्खा महाराष्ट्र या माफियांच्या विळख्यात होता. मग प्रश्न पडतो, या आधीचे अधिकारी काय करत होते? सामान्य जनतेच्या जीवाशी हा खेळ का सुरू होता? पण इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा मुंडे साहेब भ्रष्टाचारावर प्रहार करतात तेव्हा हे माफिया त्यांची बदली घडवून आणतात. आजपर्यंत त्यांच्या 25 बदल्या झाल्या आहेत आणि आता 26व्या बदलीसाठी लॉबिंग सुरू झाली असेल. प्रश्न आपल्या कुटुंबियांच्या जीवन मरणाचा आहे. मुंडे साहेबांनी या पदावर किमान 3 वर्ष ठेवण्यासाठी सामान्य जनतेला एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? मुंडे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कडक माहितीसाठी डबल इंजिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.